नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या 26 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनघा म्हणत असते, 2 दिवसावर दिवाळी आली आहे, आपण काहीच तयारी केली नाही. तुम्ही सांगा मला काय काय फराळाचं बनवायचं आहे ते. तर कांचन जरा रागातच तिला म्हणते, अनिरुद्ध आणि अभि जेलमध्ये आहेत आणि तुला फराळाचं सुचतंय. तर आप्पा म्हणतात, हे बघ कांचन, ते त्यांच्या चुकीची शिक्षा भोगतायत. आणि ते अनघाला म्हणतात, तू अजिबात संकोच करू नकोस, आपण सुद्धा यावर्षी दिवाळी नेहमीप्रमाणे साजरी करायची. आणि ते अरुंधतीला म्हणतात, तू दरवर्षीप्रमाणे आकाशकंदील तयार करायला घे. आणि ते अनघाला म्हणतात, यावर्षी फराळ आपण बाहेरून घेऊ. कॉलनीमध्ये बऱ्याच बायका फराळ बनवतात, त्या बाहेरच्या ऑर्डर घेतात, आपण त्यांच्याकडून मागवू. अनघा म्हणते, नाही नको आप्पा, मला घरी बनवायला आवडतं, मी घरीच बनवेन. आणि ती अरुंधतीला विचारते, ताई तुम्हाला मदत करशील ना? आरोहीला तळणीच्या वासाचा त्रास सहन होत नाहीये ना, डोहाळे लागलेत तिला त्यामुळे. अरुंधती म्हणते, अगं एवढं काय त्यात, करेन की मी मदत. कांचन म्हणत असते, काय करायचं ते करा, मला हे अजिबात पटत नाहीये. आणि ती रागातच तेथून निघून जाते. आप्पा त्या दोघींना म्हणतात, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, कांचनचं वागणं हे असंच आहे. तुम्ही दिवाळीच्या तयारीला लागा, मी जरा बाहेर जाऊन येतो, तुम्हाला रंगरांगोळी लागेल ना, येताना ती घेऊन येतो. तर अरुंधती म्हणते, हो आप्पा, आणि येताना पणत्या पण आणा. आणतो आणतो असं म्हणून आप्पाही जातात. त्यानंतर अरुंधती अनघाला म्हणते, तू हे सगळं मनापासून करतीयस ना? अनघाचा चेहरा थोडासा पडलेला असतो, परंतु ती तरीही म्हणत असते, आता जे आहे ते आहे. अभि आपला विचार करत नाही, मग आपण तरी किती दिवस रडत बसणार? मला जानकीसाठी हे सगळं करावंच लागेल. अरुंधती तिला म्हणते, खूप विचार करत बसू नकोस बाळा. अनघा म्हणत असते, आता तरी अभिने स्वतःला सुधारायला हवं. मला पहिला अभि हवाय, सगळ्यांची काळजी करणारा, सगळ्यांना समजून घेणारा अभि मला हवाय. अरुंधती म्हणते, तो नक्की बदलेल, मला खात्री आहे, त्याला त्याची चूक कळली असेल. खूप प्रेम करतेस ना त्याच्यावर? तर अनघा काही न बोलता तेथून जाते. इकडे देशमाने आलेला असतो, तर संजना त्याला म्हणते, किती वेळ लागणार आहे आणखी, माझा जीव गुदमरायला लागलाय, कधी मिळणार आहे बेल? देशमाने म्हणतो, हो हो, मी बेलचंच बोलतोय पोलिसांशी. तर संजना म्हणते, अजून बेलचंच सुरू आहे तुमचं? देशमाने, अजून किती वेळ लागणार आहे? तुम्हाला माहिती आहे इथे किती घाणेरडी लोक राहतात, मला नाही राहायचं इथे. तर देशमाने म्हणत असतो, जरा धीर धरा. संजना म्हणत असते, मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा. देशमाने म्हणतो, बघतो मी, आणि तिथून जातो. तर ती बाई संजनाला म्हणते, काय ग, आम्ही घाणेरड्या? संजना तिला म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला बेल मिळालीये, तुझ्यासारखी तुरुंगात राहणार नाहीये मी कायमची. नॉनसेन्स. तर ती बाई म्हणते, बाहेर जाऊन काय करणार आहेस? बाहेर जाऊन पुन्हा काहीतरी करशील आणि पुन्हा आतच येशील. संजना म्हणते, आता काहीही झालं तरी मी इथे येणार नाहीये परत. तुमच्यासारखी काय गुन्हेगार वाटले मी? गुन्हेगार नाहीये मी. तर ती बाई म्हणत असते, बापरे, किती माज आहे ग तुला. बाहेर राहणं सोपं नाही, बाहेर लोक कुठल्या नजरेने बघतील माहीत नाही तुला, त्यापेक्षा तू तुरुंगातच बरी असं वाटेल तुला. संजना म्हणत असते, अगं चांगल्या घरातून आलीये मी, बाहेर मान आहे मला, तुमच्यासारखी सराईत गुन्हेगार नाहीये मी, सो मला कोणी काहीही बोलणार नाही. खून किंवा मारामाऱ्या करून नाही आलेले मी इथे. तर ती बाई संजनाला म्हणत असते, पण तू तर स्वतःच्या सासू सासऱ्यांना फसवलंस ना. काल ती बाई आली होती ना, तुझ्या नवऱ्याची पहिली बायको, तिचा संसार मोडलास तू. मग तुझ्यापेक्षा ना आम्ही बऱ्या. नवऱ्याने मारहाण केली म्हणून उलट हात उचलला. कळलं आम्हाला कशी आहेस तू, तुझ्यासारखं घरच्यांना धोका नाही दिला आम्ही, परत तू इकडेच येणार. संजना म्हणते, शटाप, तुमच्यासारख्या बायकांच्या नादी लागायचं नाहीये मला. अगं तुमची लायकी आहे या जेलमध्ये राहण्याची, कळलं? नशीब मला बेल मिळाली, आयुष्यात तुमचं तोंडसुद्धा बघायचं नाहीये मला. आणि काल काय म्हणाले होते ते लक्षात ठेव, लांब राहा माझ्यापासून. इकडे शेजारचे काका काकू आप्पांना भेटायला आलेले असतात. तर आप्पा म्हणतात, आज आमची कशी काय आठवण झाली? तर तो म्हणतो, मी काय ऐकतोय, अनिरुद्ध तुरुंगात आहे? तर ती बाईसुद्धा म्हणते, फक्त अनिरुद्धच नाही तर त्यांची सून आणि नातूसुद्धा तुरुंगात आहेत. ती म्हणत असते, आपण चांगल्या घरात आणि चांगल्या ठिकाणी राहतो, आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तुमचा मुलगा, सून आणि नातू असं काहीतरी करतील. कांचनताई त्यांच्या तुरुंगात जाण्यामुळे आपल्या कॉलनीवर सुद्धा टीका होत आहे. माझ्या काही मैत्रिणी आमच्या घरी यायच्या होत्या, पण त्या मला म्हणायला, तू त्याच कॉलनीत राहतेस ना जिकडे अनिरुद्ध देशमुख राहतात? राजन म्हणतो, लोक फक्त बोलत नाहीयेत तर आमच्या घरी येण्याचं टाळतायत. आता तुमच्या घरात असं घडलं म्हणून आम्ही आमच्या लोकांशी संबंध तोडायचे का? अनिरुद्धने असं करायला नको होतं. ती बाई कांचनला म्हणते, काही दिवस तरी तुम्ही आपल्या भिशीत आणि भजनी मंडळात येऊ नका. राजन म्हणतो, हो ना, लोक येता जाता आम्हाला प्रश्न विचारतायत, आम्ही लोकांना काय उत्तरं द्यायची? अरुंधती म्हणते, काका तुम्ही थांबा, सगळं तुम्हीच बोलणार आहात की आई आप्पांना पण त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार आहात? तर ती बाई म्हणत असते, ते काय बोलणार आहेत आता?
त्यांची सुद्धा लाजेने मान खाली गेलीये. अरुंधती म्हणते का? त्यांना का लाज वाटेल? उलट आमच्या आई आप्पांचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्यांच्या मुलाने चूक केली, परंतु त्यांनी ती चूक पोटात नाही घातली. त्यांच्या मुलाला कोर्टात खेचलं. वयस्कर मंडळींसमोर उदाहरण निर्माण केलंय त्यांनी. वयस्कर लोकांना कमजोर समजू नका अशी शिकवण दिलीये त्यांनी. मला सांगा काका काकू, तुमची जर मुलं अशी वागली असती तर तुम्ही हे केलं असतं? ही हिंमत दाखवली असती? नाही ना? लोक काय म्हणतील या भीतीने गप्प बसला असता तुम्ही. पण आता असं होणार नाही. जो तो आमच्या आई आप्पांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवेल आणि अन्यायाला वाचा फोडेल. आप्पा म्हणतात अरुंधती अगदी खरं ते बोलतीये. राजन, आमच्या उदाहरणावरून आता तरी डोळे उघडे ठेवून व्यवहार करत जा. मुलांवर जास्त विश्वास ठेवू नकोस. अरुंधती म्हणते अगदी बरोबर बोलतायत आप्पा. मी सुद्धा तुम्हाला हीच विनंती करेन. तुमची मुलं तुम्हाला कितीही प्यारी असली, कितीही जवळची असली तरी ते हयात असेपर्यंत त्यांच्या नावे काहीही करू नका. आप्पांनी केला तो संघर्ष करणं सोपं नाही. आत्ताच सावध व्हा. तुमच्यानंतर सगळं तुमच्या मुलांचंच आहे. पण तुम्ही हयात असताना मात्र ते तुमचं आहे. तुमच्या कष्टाने तुम्ही ते कमावलेलं आहे. कोणत्याही कागदपत्रावर सह्या करताना 10दा तपासून बघा. जागरूक राहा. मला खूप अभिमान आहे आमच्या आई आप्पांचा. उद्या जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारले तर आप्पांच्या लढ्याबद्दल तुम्ही अभिमानाने सांगा. त्यांना जी ठेच लागली ती इतरांना लागू नये म्हणून सगळ्यांना सावध करा. तर अनघासुद्धा म्हणायला लागते हो ना, आणि तुम्ही या दोघांची साथ नाही देणार तर कोण देणार? इतक्या वर्षांचे शेजारी आहोत आपण. खरं म्हणजे आपलंही एक कुटुंबच आहे ना. मग आपल्या माणसांचा मान आपणच नाही ठेवायचा तर कोण ठेवणार? राजन म्हणतो बरोबर आहे तुमचं. आमचं जरा चुकलंच. हा विचार आमच्या डोक्यात आला नाही. आम्ही सुद्धा तुमच्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघायला लागलो होतो. तर आप्पा म्हणतात अरे असू दे राजन, असं होतं कधी कधी. तर राजन म्हणतो नाही विनायकराव, बाकी कोणीही नसलं तरी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही आम्हाला सावध केलंय. खरं तर आम्ही तुमचे आभारच मानायला पाहिजे. तर ती बाईसुद्धा म्हणते कांचनताई सॉरी, मी मगाशी थोडं जास्तच बोलून गेले. पण आता अरुंधतीने आमचे डोळे उघडले. आता आम्ही सुद्धा सावध राहू. कुठलीही कागदपत्र वाचल्याशिवाय त्यावर सही करणार नाही. कांचनला खूप रडू येत असतं तर अरुंधती म्हणते आई रडू नका. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही दोघांनी खरंच खूप मोठं काम केलंय. लोकांच्या ते अजून लक्षात येत नाहीये. बोलणारे काय बोलणारच आहेत. आपण त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवायचं. अहो नका एवढं मनाला लावून घेऊ. मी तर म्हणते उद्यापासून तुम्ही भजनी मंडळात जायला सुरुवात कराच. तर ती बाई म्हणते हो हो कांचनताई, मी स्वतः तुम्हाला बोलवायला येईन. आपण दोघी बरोबरच जाऊया. इकडे पोलीस म्हणतो चला देशमुख, तुमची बेल झाली. त्यामुळे अभि आणि अनिरुद्ध एकामागोमाग एक बाहेर येत असतात. तर अभि बाहेर आल्यानंतर तो पोलीस अनिरुद्धला म्हणतो तुमची बेल नाही झाली आणखी, आणि गेट लावून घेतो. तर देशमाने म्हणतो आता फक्त अभिषेकला बेल मिळाली आहे. मी प्रयत्न करतोय तुमच्यासाठी. अनिरुद्ध म्हणतो त्याला एकट्यालाच बेल कशी मिळाली? देशमाने म्हणतो हा केसमध्ये माफीचा साक्षीदार होता ना, त्यामुळे याला लवकर बेल मिळाली. गुन्ह्यात सामील असून सुद्धा याने सत्य सांगितलं म्हणून याला लवकर बेल मिळाली. अभि म्हणतो बाबा सॉरी. तर अनिरुद्ध म्हणतो आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? आणि अनिरुद्ध रागातच देशमानेला म्हणतो आम्हाला बेल कधी मिळणार आहे? आमच्यासाठी तुम्ही काही करणार आहात की नाही? तर देशमाने म्हणतो मी प्रयत्न करतोय, तुम्हालाही बेल होईल. एवढं सोपं नसतं, जरा वेळ लागेल त्याला. अभि म्हणतो बाबा तुम्ही काळजी करू नका. आता मी बाहेर पडलोय ना, तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करेन. अनिरुद्ध म्हणतो तू काय माझ्यासाठी करणार आहेस बाळा? जे केलंयस तेवढंच पुरे आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तू बाहेर पडतोयस. अभि आपण तिघांनी मिळून हे सगळं केलं आणि मी आणि संजना इथे खितपत पडलोय. अभि म्हणत असतो बाबा पण हा प्लॅन तुमच्या दोघांचा होता. तुम्ही जर हे काही प्लॅन केलंच नसतं तर आपण आज समृद्धीमध्ये निवांत आयुष्य जगलो असतो. अनिरुद्ध म्हणतो आता बाहेर पडल्यानंतर तुझी जीभ चालायला लागली का? एवढीच अक्कल होती तर आमच्यात यायचंच नव्हतंस. त्यानंतर संजना अभिला आणि देशमानेला एकत्र पाहून विचारते अनिरुद्ध कुठे आहे? सगळी फॉर्मॅलिटी झाली ना, चला आता लवकर मलाही बाहेर काढा. देशमाने म्हणतो सॉरी मॅडम, आता फक्त अभिषेकला बेल मिळाली आहे. तुम्हा दोघांना थोडा वेळ लागेल. संजना म्हणते आमच्या आधी याला बेल कशी काय मिळाली? याने सुद्धा गुन्हा केलाय ना, मग हा कसा काय सुटला? अभि म्हणत असतो संजना मी गुन्हा केलेला नाहीये. गुन्हा तू आणि बाबांनी केलाय. मी फक्त तुम्हाला साथ दिलीये. तर संजना म्हणत असते एकूण एकच, तू सुद्धा या सगळ्यात सामील होतास ना? तर अभि म्हणतो हो, पण कोर्टात मी साक्ष दिलीये. माझ्यामुळे तुमचा गुन्हा उघड झालाय. संजना म्हणते लाज पण वाटत नाही याला हे बोलताना. तर अभि म्हणतो नाही, कारण तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं आणि मी कोर्टात खरं बोललो म्हणून आज जेलमधून सुटलोय. संजना म्हणते एक नंबरचा स्वार्थी मुलगा आहेस तू. ती देशमानेला म्हणते काय चाललंय? आमच्या आधी हा कसा काय सुटला? तुम्ही आमचे लॉयर आहात ना, मग तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करायचे सोडून तुम्ही याच्यासाठी काय प्रयत्न करताय? याने तुम्हाला पैसे दिलेत का?
अहो मग आमच्याकडे मागायचे ना, आम्ही याच्यापेक्षा जास्त पैसे दिले असते तुम्हाला. देशमाने म्हणतो पैशांचा विषय नाहीये. संजना म्हणते मग कसला आहे, तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना आम्हाला. एका दिवसाच्या आत तुम्हाला इथून बाहेर काढू असं म्हणायला होतात ना, मग निदान दिलेल्या शब्दाला तरी जागायचं होतं. देशमाने म्हणत असतो माझे प्रयत्न चालूच आहेत, पण काही टेक्निकल अडचणी असल्यामुळे. संजना म्हणते मला काही सांगू नका, आज संध्याकाळपर्यंत आम्हाला बेल मिळाली पाहिजे. आम्हाला इथून बाहेर काढा ॲट एनी कॉस्ट. संजना देशमानेला रागातच बोलत असते, तर देशमाने तिला काही न बोलता तेथून निघून जातो. तर ती बाई संजनाला म्हणते मला नाही वाटत तुला बाहेर काढतील म्हणून. शेवटी तुला आमच्याबरोबरच राहायचंय. इकडे घरी अनघा आणि अरुंधती तुळशीची पूजा करत असतात. त्यानंतर अनघा अरुंधतीला म्हणते केसचा निकाल लागला, आता पुढे काय? अरुंधती म्हणते अनिरुद्धांनी आप्पांच्या सह्या घेतल्या होत्या, ते कागदपत्र तर आता बाद झाले. मी नितीनना नवीन कागदपत्र बनवायला सांगितले, ते बनल्यानंतर आप्पांना त्यांचा खरा हक्क परत मिळेल. बघू ते सुलेखाताईंशी बोलणार आहेत आणि मला कळवणार आहेत. तर अनघा म्हणते फायनली आप्पांचा हक्क त्यांना परत मिळेल. अरुंधती म्हणते खरंय, ज्यासाठी हे सगळं केलं ते पूर्ण होतंय. मला खरंच खूप समाधान वाटतंय. अनघा विचारते अभि, संजनाताई आणि बाबांना बेल मिळेल का गं? अरुंधती म्हणते देशमाने तसे प्रयत्न तर करत असतील, पण मी काही त्याची चौकशी केली नाही. तर यश म्हणतो आई तुला एक सांगू का, एवढं सगळं होऊनही बाबा आणि संजना गप्प बसणार नाहीत. ते बाहेर येण्याचा आणि आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अरुंधती म्हणते हो, पण त्यांना आता कायद्याची भीती असेल. अगदीच अविचाराने नाही वागणार ते. त्यांच्या आता हे तर लक्षात आलंय की आप्पा गप्प बसणाऱ्यातले नाहीयेत. त्यांनी काही करावं आणि आप्पांनी सहन करावं हे आता राहिलेलं नाहीये. यश म्हणतो हो, हे मात्र खरं आहे. त्यांना चांगलाच धडा मिळालाय. अनघा म्हणते मला तर अभिची काळजी वाटतीये. बाहेर आल्यावर काय होईल? म्हणजे आधीच त्याला काम मिळत नव्हतं, आता तर काम मिळायला अजून अवघड जाणार. यश म्हणतो अनघा वेळ लागेल, पण मिळेल त्याला काम. तू जास्त विचार करू नकोस, सगळं नीट होईल. लोकांची मेमरी शॉर्ट असते, काही वर्षात सगळं विसरून जातील. अनघा म्हणते लोक मला बोलतात तर मग अभिला का सोडतील? सगळीकडे बातमी पसरलीये, येता जाता सगळेच प्रश्न विचारतात. त्याची उत्तरं देता देताना खरंच कंटाळा आलाय आता. अरुंधती म्हणते मला कळतंय, पण हे सगळं होणारच आहे. आपल्याला थोडं धीराने घ्यायला लागेल. अनघा म्हणते हो, पण एक वेळ लोक फक्त बोलले असते तर ठीक होतं. आता त्याचा परिणाम माझ्या कामावर होतोय. तुला माहितीये 2 केसेस माझ्या हातातून गेल्या. क्रिमिनलची बायको आम्हाला काय काउन्सिलिंग करणार असं म्हणतायत ग लोक. अरुंधती म्हणते लोकांचं काय, ते दोन्ही बाजूंनी बोलणार आहेत. आपण हे सगळं केलं नसतं तरी लोक बोललेच असते. तू शांत राहा, तू तुझं काम करत राहा, हिंमत हारू नकोस. अनघा म्हणते मला हिंमत हारून आता चालणारच नाही. आता जानकीचं सगळं मलाच बघायचंय, एकटीला. तेवढ्यात अभि तेथे येतो आणि तो म्हणतो एकटीने नाही, मी आहे ना. अभि धावतच येऊन यशला मिठी मारतो आणि त्याला विचारतो जानकी कुठे आहे? यश सांगतो ती आरोही बरोबर आहे. अभि म्हणतो कधी एकदा तिला बघतोय असं झालंय मला. अरुंधती आणि अनघा काही न बोलता आतमध्ये निघून जायला लागतात, तर अभि त्यांना थांबवतो आणि म्हणतो आई मला माहिती आहे मी प्रत्येक वेळी चूक करतो आणि तुझी माफी मागतो. आणि प्रत्येक वेळी तू मला मोठ्या मनाने माफसुद्धा करतेस. यावेळी मी जे केलं त्याला माफी मिळूच शकत नाही. एक रात्र जेलमध्ये काढल्यानंतर मला अंदाज आलाय की मी केवढा मोठा गुन्हा केलाय. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अभि आप्पा आणि कांचनच्या पायावर डोकं ठेवून माफी मागत असतो. कांचन म्हणते तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली ना? अभि आप्पांना म्हणतो आप्पा तुम्ही सुद्धा मला माफ केलं ना? तर आप्पा म्हणतात तू या घरात राहायचं की नाही राहायचं ते अनघा ठरवेल. इकडे देशमाने अनिरुद्ध आणि संजनाला म्हणतो भोसलेंनी तुमच्यासाठी एक निरोप दिलाय. तुम्ही जे त्यांच्याकडून ॲडव्हान्स पैसे घेतलेत ते तुम्हाला परत करायला सांगितलेत. त्यांनी तुम्हाला फक्त 1 महिन्याची मुदत दिली आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.